अरे का रे बा, हे काय टाकलं गाडीमध्ये? तर ते झालं असं होतं, आपण आलो बालाजी ऑटोमोबाईलवर, आपल्या गाडीमधलं ऑइल संपलं होतं. म्हटलं ऑइलची बॉटल घेऊन घेऊ, म्हटलं एक सोडून दोन घेऊन घेतल्या, कसं राहू गाडी शिल्लकची. मग अलग अलग ब्रँडच्या 2 बॉटल घेऊन घेतल्या, गाडीजवळ आलो. आणि हे आपली तिजोरी आहे बा, यात तसं तर कुलन टाका लागते, पण आपलं कुलन सध्या काही नव्हतं. म्हटलं पाणीलाच काम भागवा लागेल, टंकीत पुरी खाली होईल होती. मग काय एक बॉटल पाणी घेतलं आणि फटकन दिलं ना ओतून. म्हटलं आता पाणी दिलं टाकून, तर मग ऑइलची बॉटल बी आणली होती आपण. मग काय फटकन ऑइलची बॉटल खोली ना, आता ऑइल बी द्यायला टाकून. हे तेच ऑइल आहे जे आपण मागच्या वेळेस पुरं खालीच दिलं तर बा सांडून. मग फटकन ऑइलच्या बॉटलची ओपनिंग घेतली करून, ऑइल पुरा आता हे स्टेरिंग ऑइलची बॉटल आहे जे आपण मागच्या वेळेस अर्धी जास्त खालीच दिली ना बा सांडून. पण आज तसं नाही व्हायला पाहिजे, पण काय आज बी तसंच झालं. मग आपण तिथून ऑइल भरून आलो सीधे समोर, तर आपली गाडी एकदम ओव्हरहीट झाली. म्हटलं आता एनर्जी ड्रिंक पाजायला की एनर्जी ड्रिंक नाही रे बाबा, या बॉटलमध्ये पाणीच भरेल आहे, आपल्याजवळ दुसरी बॉटल नव्हती. म्हटलं यानंच आता काम भागवा लागेल. मग फटकन आपल्या गाडीतूनच एक पाण्याची बॉटल भरली आणि दिली गाडीत ओतून. पण डबकं फुटेला वाटते, पाहायला लागेल कुठे ना कुठे लीक आहे वाटते. 2 दिवसातून 2-3 वेळा पाणी टाकायला लागू लावायच्या. आपला पुरा दिवस यातच तर चाललं बा, पुरं पाणीच टाकू राहिलं 2-3 वेळा याच्या. हे कसं आता गॅरेजवर न्यायला लागेल आणि डबकं कुठे फुटेल ते पाहायला लागेल पहिले. हे ते एनर्जी ड्रिंकची बॉटल आहे, पण यात पाणी टाकायला आपण ना बरं. फटकन आपल्या गाडीचं ते झाकण घेतलं लावून, विमानाच्या स्पीडनं आलो सुद्धा गाडी खाली करायला. गाडी उभी करून दिली आणि गाडी खाली उरायली. आपली गाडी दुधाची कॅन बी होती आपण आणेल सोबत. मग काय दुधाची कॅन काढली फटकन बाहेर आणि आता चालू सुद्धा दूध वाटायले. कसं एकासोबत 2-3 काम. आता तुम्ही बी एक काम करा, ते फटकन फॉलोचं बटन दाबून द्या, तर लोक मी दूध वाटून घरी जातो. आजसाठी इतकंच, भेटून पुढच्या ब्लॉगमध्ये.